नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण वाळवणाचा श्री गणेशा करणार आहोत। ते म्हणजे मस्तपैकी पारंपरिक असे मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहोत। तर जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। तर या वाळवण सिरीजमध्ये आज आपण सांडगे बनवण्यासाठी 1/2 किलो मूग डाळ आणि 1/2 किलो हरभरा डाळ घेतलेली आहे। आता ह्या दोन्ही डाळी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून 5 ते 6 तास भिजवून घ्यायच्यात। तर मी ही डाळ रात्रीच भिजत घातली होती, कारण मी हे सांडगे सकाळी बनवणार आहे। इथे मी फक्त 2च डाळीपासून हे सांडगे बनवणार आहे। तुम्हाला जर हवं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मटकीची डाळ देखील घालू शकता, पण मी मटकीची डाळ घातलेली नाही आहे। फक्त 2 डाळीपासून हे मी सांडगे बनवते आहे। याला बऱ्याच ठिकाणी वडे देखील म्हटलं जातं। तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। आता साधारणपणे 7 ते 8 तास ही डाळ मस्त अशी भिजल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर खूप कमी साहित्यामध्ये हे सांडगे बनवले जातात, खायला अतिशय भन्नाट लागतात आणि बऱ्याचदा भाजी काहीच नसेल तर याची भाजी आपण बनवू शकतो। आता सकाळी उठल्यानंतर डाळ मस्त अशी भिजलेली आहे। ह्या डाळीतलं पाणी आपण काढून घेतलं आहे आणि अजिबात पाण्याचा वापर न करता याला आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहोत, म्हणजेच याची भरड करून घेणार आहोत। तर कधीही वाळवण्याची सुरुवात करताना आपण ही सांडग्यापासूनच करतो आणि प्रत्येकाच्या घरात सांडगे बनवले जातात। कोणी फक्त चणा डाळीचे बनवतं, कोणी मिक्स डाळीचे बनवतं, कोणी फक्त मटकीच्या डाळीचे देखील बनवतं। तर आपल्या चॅनलवर मटकीच्या डाळीपासून सांडगे कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ देखील अवेलेबल आहे। आता ह्याला असं मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही सांडगे बनवता का आणि बनवत असाल तर कुठल्या डाळीपासून बनवता ते कमेंट करून नक्की सांगा। बऱ्याच ठिकाणी आधी डाळीची भरड करून घेतली जाते आणि नंतर त्याला भिजवून त्याचे सांडगे केले जातात। डाळ न भिजवता देखील सांडगे बनवले जातात। त्यासाठी बऱ्याच ठिकाणी कवळ्याचा वापर देखील केला जातो आणि ते सांडगे देखील खायला अगदी अप्रतिम असे लागतात। तर साधारणपणे 2 ते 3 बॅचमध्ये आपण ही डाळ बारीक करून घेणार आहोत। आता पुढच्या बॅचमध्ये डाळ वाटताना मी यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे। ह्यामुळे खायला खूप छान लागतात। आपण कच्चे जिरे देखील घालणार आहोत आणि जिरे दळताना देखील घालणार आहोत। ह्यामुळे सांडगे खायला खूप मस्त लागतात। तर ह्या पद्धतीने मी याला असं वाटून घेतलेलं आहे। आता बाकीचे मसाले देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर डाळ मिक्सरला पूर्ण बारीक करून झाली आहे। चवीपुरतं मीठ घालायचं, त्यानंतर जिरं आपण वाटतानाच घातलं होतं तरी देखील थोडंसं जिरं यामध्ये ॲड करायचं, लाल तिखट घालायचं, थोडीशी धण्याची पावडर घालायची, रंगासाठी हळद घालायची, त्यानंतर कसुरी मेथी आपण यामध्ये घालणार आहोत। अगदी थोडंसं जिरं घातलं आहे, कारण वाटताना ऑलरेडी आपण यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे। तर मी इथे कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। तुम्ही यामध्ये मेथीची भाजी देखील बारीक चिरून घालू शकता, पण मी यामध्ये कसुरी मेथीचा वापर करते आहे। कसुरी मेथीमुळे याला छान असा खमंगपणा येतो। यामध्ये थोडासा हिंग देखील आपण घालून घेतलेला आहे। हिंगामुळे हे सांडगे खूप खमंग असे होतात, पण आय थिंक व्हिडिओ थोडासा स्किप झाल्यामुळे मे बी हिंग टाकतानाचा व्हिडिओ तुम्हाला दिसत नसेल। आता धण्याची पावडर घालून घ्यायची आहे 2 चमचे आणि अतिशय कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये आपण हे सांडगे बनवू शकतो। यामध्ये बरेच जण लसूण देखील घालतात, पण लसूण घातले तर हे सांडगे लवकर खराब होऊ शकतात। त्यामुळे मी ह्यामध्ये लसूण वगैरे घातलेला नाही आहे आणि हे सांडगे वर्ष 1.5 वर्ष आरामात टिकतात, ना याला बुरशी लागते ना हे खराब होतात। आता हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। मला थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून यामध्ये मी परत थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि आता आपण हे परत एकदा मिक्स करून घेणार आहोत। इथे मी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे, ह्यामुळे तिखट कमी होतं आणि कलर खूप सुंदर येतो। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपण हे सांडगे बनवणार आहोत। मस्त 2 ते 3 दिवस याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचं। भाजीसाठी सांडगे मस्त तयार होतात। आता एक पॉलिथिन म्हणजे प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि त्यावर आपण हे सांडगे ह्या पद्धतीने असे तोडून घेणार आहोत। सुरुवातीला मी हातानेच तुम्हाला बनवून दाखवते, त्यानंतर तुम्ही एखाद्या कॅरी बॅगचा किंवा आपल्या पायपिंग बॅगचा वापर देखील करू शकता। अजिबात हात न भरवता देखील
हे सांडगे आपण बनवू शकतो. तर माझ्या टेरेसमध्ये मस्त असं ऊन येतं, त्यामुळे मी उन्हामध्ये याला छान 2 ते 3 दिवस सुकवून घेतलेलं आहे आणि आता एक प्लास्टिक बॅग घेतलेली आहे, त्यामध्ये घालून आपण हे सांडगे बनवून घेतो आहे. अतिशय छोटे छोटे असे सांडगे मी बनवलेत, म्हणजे ते दिसायला खूप सुंदर दिसतात भाजीमध्ये. आणि सगळे सांडगे बनल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असे दिसत आहेत, अगदी एकाच आकारामध्ये. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही देखील हे सांडगे नक्की बनवा. कसे वाटले ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या या वाळवण सिरीजमध्ये तुम्हाला कशा कशाचे व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा. ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर ह्या पद्धतीने सगळे सांडगे बनवून घेतलेत आणि ते बऱ्यापैकी वाळलेले देखील आहेत. अजून याला 2 दिवस मी उन्हामध्ये ठेवून घेतलं आहे आणि त्यानंतर सगळे सांडगे बनवून मी एका परातीमध्ये काढून घेतलेत. तुम्ही बघू शकता अर्धा किलो डाळीमध्ये आपले किती सांडगे बनवून तयार झालेत ते. तर मस्त असे सांडगे बनवलेत. रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.